गोरक्षणाचे कार्य करत असताना गोरक्षकांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना असं लक्षात आलं आहे की या गोतस्करांवर आणि ही तस्करी करणाऱ्या वाहनांवर योग्य प्रकारे कायद्याची अंमलबजावणी आणि कारवाई होत नाही। ती योग्य प्रकारे कारवाई झाली असती तर गोरक्षकांना आपलं रक्त सांडून रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती। भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी हे संपूर्ण प्रशासन पोखरून टाकलेले आहे। या गोमातेला न्याय मिळाला पाहिजे, गो संवर्धन गो संस्कृती ही टिकली पाहिजे यासाठी आणि मोटार व्हेकल ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे। याकरता धुळे जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन आणि राज्य परिवहन धुळे परिवहन कार्यालय RTO यांच्याकडून गेल्या कालखंडातली आम्ही काही माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवली आणि ही माहितीच्या आधारे आम्हाला असं लक्षात आलं की ही अंमलबजावणी कायद्याची ही प्रखरपणे होत नाही किंवा त्याच्यामध्ये भ्रष्ट अधिकारी त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण करतात। त्यासाठी आम्ही मोटार व्हेकल ॲक्टनुसार ही कारवाई झाली पाहिजे आणि गोतस्करांवर योग्य लगाम लागला पाहिजे। याकरता उच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक CRIPIL ST 2757/2026 ही जनहित याचिका मी उमेश विश्वनाथ चौधरी माझ्या वतीने दाखल केली आहे।